ठाऊक नाही की मी बानूशी लग्न करतो आहे. आणि विवाह झाल्यानंतरच त्यांना कळेल की श्री खंडेरायांचा दुसरा विवाह झाला आहे. अशामेळ तुलाही ह्याची औपचारिक कल्पना असावी. बानू म्हाळसा इथे येऊन गेली आहे, तुला प्रत्यक्ष भेटली आहे, तेव्हा आपल्या लग्नानंतर ती ह्या सर्व गोष्टींकडे, ह्या सर्व परिस्थितीकडे कसे पाहते आहे हेही महत्वाचे आहे. प्रथम दर्शनी त्यांचा क्रोध स्वाभाविक आहे, परंतु तशा प्रसंगांना सामोरे जायची तयारी हवी. बानू, ह्या सर्व परिस्थितीमध्ये मी तुझ्या बरोबरच असेन. अगं देव पारधनजी एवढं बोलत्यात, 2 शब्द तरी बोल की. देवा, तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं तेव्हाच मी ठरवलं होतं का लगीन करीन तर तुमच्या संग. मग लगीन झाल्यावर वाटत काटा आलं काय, नाहीतर फुलाच्या पायघड्या आल्या काय. तुम्ही माझ्या संग असाल तर आणखी काय बी नग मला. देवा, बानू एवढीशी होती ना तेव्हापासून तिला लहानाची मोठी केली मी. जी काही चटणी भाकर होती ती मायने खाऊ घातली तिला. अहो तुमच्यामुळे आम्ही लहान माणसं, पण एक हाय बघा, बानूच्या डोळ्यातून टिपूस बी येऊ नये ना म्हणून समजा जलम खर्ची घातला बघा म्या. माया पोरीला तुमच्या पदरात घालतोया, तिला आधार द्या. अशामेळ एक पती म्हणून मी माझी सर्व कर्तव्ये पार पाडली. ही बानूला सुरक्षित ठेवी, तिला सुखी ठेवी. राजामेळ, हे आयुष्य आहे. दुःख सरता सुख येते, सुख सरता दुःख येते. या सुख दुःखाच्या पाठशिवणीचा खेळ कोणालाही चुकलेला नाही. देवा, बांधून आणि म्या लग्नासाठी होकार दिलेला आहे बघा. आता तुम्ही म्हणतात तसंच होईल. भूतकाळाला बाजूला सारू आयुष्याच्या एका नवीन पर्वाला सामोरे जाऊया. शेवटी सर्व मंगलच होणार आहे, चिंता नसावी. अजामेळ, विवाह झाल्यानंतर बाणाईला भेटण्यासाठी कधीच संकोच करू नका. रीती परंपरा ह्यांचा विचार न करता आठवण आली तर कधीही भेटायला या. अशामेळ, अरे मी तुझ्याकडे 12 वर्ष राहिलो आहे, तेव्हा आता जेजुरी गडावर मला तुझा पाहुणचार करायची संधी दे. काय विवाहाची सिद्धता करायला घे.